नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेटमध्ये महत्त्वाच्या घोषणा केल्या। अंतरिम अर्थसंकल्प असल्याने त्यात मोठ्या घोषणा आणि निर्णय घेण्यात येत नाहीत। मोदी सरकारने या परंपरांचे पालन केले। या बजेटमध्ये मोठ्या घोषणा झाल्या नाहीत तरीही या बजेटमध्ये काही योजनांची उजळणी करण्यात आली, तर काही तरतुदींची माहिती सीतारामन यांनी करून दिली। काय आहेत या बजेटमधील 10 महत्त्वाच्या घोषणा, त्याचा कोणाला काय होणार फायदा, जाणून घेऊया। 1. 3 कोटी महिला होणार लखपती दीदी। देशात सध्या 1 कोटी महिला लखपती झाल्याचे त्यांनी सांगितले। भाजप शासित राज्यांमध्ये ही योजना लोकप्रिय ठरली आहे। आता या योजनेअंतर्गत देशात 3 कोटी महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। 2 कोटी घरे बांधणार। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 5 वर्षात ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली। 300 युनिट वीज मोफत देण्याची महत्त्वाची घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली आहे। आशा सेविका अंगणवाडी सेविकांनाही गिफ्ट। आशा वर्कर अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। या योजनेत 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराची सोय होणार आहे। त्याचा फायदा देशातील अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळेल। रेल्वे कोचबाबत महत्त्वाचे अपडेट। भारतीय रेल्वेचे 40,000 नॉर्मल रेल्वे कोच वंदे भारत ट्रेनमध्ये बदलण्यात येणार आहे। वंदे भारत ट्रेन सध्या लोकप्रिय आहे आणि तिला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। तर PM गती शक्ती उपक्रमाअंतर्गत या कॉरिडॉरची बांधणी करण्यात येणार आहे। हाय ट्रॅफिक कॉरिडॉरमुळे प्रवासी ट्रेन्सचं संचालन अधिक गतीने आणि सुरक्षितपणे होईल। सेमी हायस्पीड ट्रेन्सची संख्या आणखी वाढवली जाईल। देशातील शहरांमध्ये मेट्रोचे जाळे उभारण्यावर भर देण्यात येणार आहे। विमानतळांची संख्या होणार दुप्पट। विमान वाहतूक क्षेत्राचा कायापालट होईल। 10 वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट होईल। नवीन 149 विमानतळ उभारण्यात येणार आहे। Tier 2, Tier 3 शहरांमध्ये उड्डाण योजना राबवण्यावर भर देण्यात आला आहे। 517 नवीन मार्ग आणि 1.3 कोटी प्रवासी असल्याची आकडेवारी समोर आली आहे। शेतकऱ्यांसाठी मदत। अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रावर पण भर देण्यात आला आहे। दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाणार आहे। PM किसान योजनेअंतर्गत 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे, तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचे कवच देण्यात आले आहे। टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल नाही। या अंतरिम अर्थसंकल्पात अपेक्षेप्रमाणे कर रचनेसंदर्भात कोणताच बदल झालेला नाही। नव्या कर रचनेनुसार 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। करपात्र उत्पन्नात 3% वाढ झाली आहे। रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली आहे। कृषी क्षेत्राशी संबंधित या योजना आहेत। देशातील 1361 बाजार समित्या ई-नेमशी जोडण्यात येणार आहे। येत्या 5 वर्षात त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। मिशन इंद्रधनुष्य। मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत टीकाकरणावर भर देण्यात येणार आहे। नवीन मेडिकल कॉलेज उघडण्यात येणार आहे। गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे। तसेच आदिवासी समाजाच्या विकासावर भर देण्यात येईल। पायाभूत सुविधांवर भर देण्यात येईल। गरिबी हटाव मोहिमेवर भर देण्यात येणार आहे। प्रत्येक घरी पाणी योजनेवर भर देण्यात येणार आहे। 78 लाख फेरीवाल्यांना मदत करण्यात आली आहे। 54 लाख तरुणांना प्रशिक्षित करण्यात आली आहे। तर मित्रांनो, अर्थसंकल्प 2024 मध्ये या 10 महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री सीतारामन यांनी केल्या आहेत। तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।